नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अंकारा शहरामध्ये तुर्कस्तानच्या नेटोची परिषद भरलेली आहे. 7, 8 आणि 9 3 दिवस जुलैमध्ये ही परिषद चालणार आहे. त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय येणार आहेत, पण त्या अगोदर थोडंसं हलकं-फुलकं छोट्या-छोट्या बातम्या ह्या एक मजा उडवून देतात किंवा थोडाफार गंभीर त्याला अर्थ पण असतो. अशा छोट्या बातम्या ज्या आहेत, त्याही महत्त्वाच्या असतात. 3 दिवस राष्ट्रप्रमुख जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये थोडं खेळीमेळीचं वातावरण सुद्धा असतं. तर त्यातले काही जे चुटकुले आहेत, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. स्क्रीन शेअर करते. म्हणजे सगळे आपल्याला बघता येतील छानपैकी. अ, एक गमतीशीर प्रकार असतो. तेव्हा मला पण या सगळ्या गोष्टीमध्ये गंमत वाटते. त्याच्यासाठी तुमच्याबरोबर हे शेअर करते. पहिली घटना घडली ती कॅनडा आणि नॉर्वे याच्यामध्ये कॅनडाचे मार्क कॉर्निंग तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान आहेत त्यांना थेट जाऊन विनंती केली की म्हणजे सध्याच वर्ल्ड कप झालाय तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यासाठी प्रचंड चर्चा चालू आहे आणि नॉर्वेचा जो हिरो म्हणू आपण एर्लिंग हालंड हा पुढच्या वर्षी आमच्यासाठी पाठवून द्या असं मार्क कॉर्नेनी त्यांना सांगितलं. त्या कॅनडामध्ये एक थोडीशी जरा खेळीमेळीचं वातावरण नॉर्वेशी संभाषण करण्यापूर्वी तुम्हाला एक इंटरेस्ट निर्माण करावा लागतो. त्याच्यातली एक छोटी घटना म्हणता येईल. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळालेली दिसते. फ्रान्सचे मॅक्रॉन जेव्हा पोहोचले त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी स्वतः एर्दोगान होते आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या होत्या. तेव्हा गंमत अशी आहे की पाश्चात्यांना स्वागतानंतर अ, अ, जी पत्नी आलेली असते म्हणजे त्यांची सुट्टी त्यांच्या दृष्टीने ते हात किस करतात. तसा प्रयत्न मॅक्रॉन म्हणजे ऑलमोस्ट करणार इतक्यात त्यांना आठवलं की अरे नाही, हे तर काही शक्य नाही. आपण एका मुस्लिम देशामध्ये आलेलो आहोत आणि इथे अशा प्रकारे वागणं चालणार नाही. तेव्हा थोडक्यात मॅक्रॉन वाचले. अन्यथा या बातम्या ज्या असतात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. परंतु ते वेळीच सावरले. युक्रेनचे झेलेन्स्की पोहोचलेले आहेत. आता गंमत अशी की हे झेलेन्स्की म्हणजे युक्रेन हा काही नेटोचा मेंबर नाहीये अजूनपर्यंत. मग झेलेन्स्कींना कसं बोलत ते बेधडक ग्रुप फोटोमध्ये सुद्धा घुसलेले दिसतात आपल्याला. त्यानंतर त्या ग्रुप फोटोचं वैशिष्ट्य असं की मॅक्रॉननी आपले गॉगल्स काही काढले नाहीत त्या फोटोमध्ये आणि त्याच्यावरती लोक थोडा हास्यविनोद करतायत की मध्यंतरीच्या काळात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा काही गोंधळ घालले आणि तिने एक चांगला ठोसा लगावलेला दिसला त्या व्हिडिओमध्ये. तेव्हा तो काळा झालेला त्यांचा डोळा अजून तसाच आहे आणि तो दाखवायचा नाही म्हणून त्यांनी गॉगल लावला का, असे जोक्स मारले जातात. अर्मोटा मिरेबाला नावाची एक छोटी खारुताई असते वेगळ्या जातीची. ही खारुताई सुद्धा त्या सगळ्या हेड्स ऑफ द स्टेट बरोबर वावरताना दिसली आणि कदाचित त्या फोटोत पण आली आहे. मला स्पॉट नाही करता आली कारण तो फोटो लांबून घेतलेला फोटो. रोमानियाचे प्रेसिडेंट आणि त्यांच्या पत्नी या दोघी दोघी तिथे आलेले होते. त्यांचं स्वागत जे आहे ते मेहतर मार्च वरती केलं गेलं. मेहतर मार्च सर्वांसाठी वापरला गेला. पण फक्त एक एक्सेप्शन आहे त्याला, ज्याच्यात आपण येणार आहोत. मेहतर मार्च हा तुर्कस्तानचा त्यांच्या रीतिरिवाजीनुसार चालणारा बँड आहे आणि तो वापरला गेला. सगळ्यांसाठी तो वाजवला गेला. पण गंमत अशी की ऑफिशियल ह्या सगळ्या ज्या समारंभ असतात त्याच्यामध्ये रेड कार्पेट लाल गालिचे अंथरले जातात. पण तुर्कस्तानच्या प्रथेनुसार रोमेनियाच्या प्रेसिडेंटसाठी टर्कॉइज म्हणजे थोडासा निळा ज्याला म्हणू आपण असा कार्पेट घातला गेलेला होता तिथे. लाल कार्पेट घातला नव्हता. तर इतरांसाठी लाल घातला आणि फक्त रोमेनियासाठी टर्कॉइज घातला का, हा प्रश्न माझा आहे आणि त्याचं अजून उत्तर थेट मिळालं नाहीये, पण मिळेल ते. नेदरलँड्सच्या ज्या डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री आहेत
त्यामुळे तुर्कस्तान ओरिजिनच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही एक वेगळी पर्वणी होती. मी जणू काही माझ्या मायदेशातच आल्यासारखं मला वाटतंय, असे त्यांची एक प्रतिक्रिया होती. आणि त्यांनी अंकारामध्ये भरपूर भटकंती करून घेतली. तिथलं स्थानिक खाणं वगैरे जे आहे ते खाणं सुद्धा एन्जॉय केलं. पण अंकारामध्ये अनेक बदल घडलेले आहेत, पण इथलं खाणं मात्र बदललं नाही, असं या बाईसाहेबांनी सांगितलं. झेक रिपब्लिकची छोटीशी कथा आहे आपण म्हणू. आणि त्या कथेची अशी आहे अवस्था, की त्यांचे प्राईम मिनिस्टर आंद्रे बाबिस यांना आपले प्रेसिडेंट पीटर पॉवेल तिथे आलेले नको होते. त्याच्यामुळे प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे, त्यांनी सुरुवातीला पॉवेल तिथे येऊ नयेत म्हणून त्यांचं येणं सरळ ब्लॉक करून टाकलेलं होतं. सरते शेवटी हे पॉवेल साहेब, प्रेसिडेंट साहेब हे कुठे गेले? हे कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी अनुमती मागवल्यानंतर त्यांना तिथे येता आलं. पण हे गोष्ट जी आहे ती त्यांना बिलकुल आवडली नाही. आंद्रे बाबिस यांना. प्रेसिडेंट स्वतः आलेले असताना शिष्टाचार सगळा बदलतो, लक्षात घ्या. म्हणजे शिष्टाचाराचं सर्व शिरोधार्य व्यक्तिमत्व कोण होतं? प्रेसिडेंट होतं. आणि त्यांच्या ऍब्सेन्स मध्ये जो प्रोटोकॉल पीएम ना मिळाला असता तसा मिळू शकलेला नाही. पुढे मग हे धुसफूस चाललेली होती. त्या 22नी केलं काय? आता प्रेसिडेंट आलेत म्हटल्यानंतर तुर्कस्तानला त्यांना जे संध्याकाळचं जेवण असतं, मेजवानी असते, तिथे बोलवावं लागलं. मिनिस्टरची तशी इच्छा नव्हती त्यांच्या, परंतु प्रोटोकॉल नुसार त्यांना सुद्धा आमंत्रण दिलं, पंतप्रधानांना पण दिलं होतं. त्यासाठी म्हणून जेव्हा आता दोघेही जाणार जेवणाच्या ठिकाणी, तर पंतप्रधान जे आहेत ते आधी पोहोचले हॉटेलच्या लॉबीमध्ये आणि त्यांनी बघितलं की प्रेसिडेंट काय अजून गेलेले दिसत नाहीये. तेव्हा त्यांच्याशी नजरवट सुद्धा नको होती त्यांना. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते हॉटेलच्या लॉबीतून निघाले आणि गार्डन मध्ये जाऊन बसले. गार्डन मध्ये गेल्यानंतर प्रेसिडेंट खाली आले. खाली आले ते 10 मिनिटं थांबले हॉटेलच्या लॉबीमध्ये, पण पंतप्रधान काही दिसत नाही म्हटल्यानंतर ते एकटेच त्या मेजवानीसाठी निघून गेले. त्यानंतर मग पंतप्रधान आले आणि ते वेगळे तिथे पोहोचले. तेव्हा या दोघांमधलं जे भांडण आहे ते भांडण फार अंकारापर्यंत पोहोचलेलं दिसलं. या सगळ्या गोष्टी पत्रकारांनी नोंदल्या आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा घेतले. 10 मिनिटं ते कसे थांबलेले होते आणि हे पंतप्रधान साहेब नंतर गार्डन मध्ये भटकत होते आणि मग आले आणि स्वतः कसे आले ते. त्या धुसफुशी ज्या आहेत त्या परदेशापर्यंत नेण्याची तरी गरज नसते. आता या प्रेसिडेंटला जर का परवानगी मिळाली नसेल तर त्यांना कोर्टापर्यंत जायची काय गरज होती? आणि हे सगळा हा म्हणतात ना डर्टी लिनन वॉशिंग इन द पब्लिक म्हणतात, तशी ही परिस्थिती झेक रिपब्लिकची झालेली आपल्याला दिसते. स्पेनच्या बाबतीत एक वेगळं झालं. स्पेनचे जे प्राईम मिनिस्टर आहेत पेद्रो सांचेज, हे स्वतः आले पण त्यांच्या पत्नी येऊ शकल्या नाही. काय येऊ शकल्या नाही? तर तिकडच्या कोर्टाने त्यांचा पासपोर्ट जप्त केलेला आहे. या बेगोना लुमेज आहेत, त्यांच्यावरती गंभीर क्रिमिनल आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी आपला मायदेश सोडू नये म्हणून पासपोर्ट जप्त करण्यात आलेला आहे आणि तो पासपोर्ट गेल्यामुळे त्यांच्या पत्नी या उद्ध्वस्ताला पोचू शकल्या नाही. तर त्यांना काय कल्पना नाही. मला 20 जूनला हे झालं आणि ही बैठक जी आहे ती 7, 8, 9ला होती. म्हणजे जेमतेम 2 आठवडे आधी पासपोर्ट जप्त करण्याचं काम झालं. तेव्हा अशा निमित्ताने या बाईसाहेब बाहेर पडतील आणि मग शी विल बी ऍट फ्री, असं जर का त्यांच्या कोर्टाला वाटलं असेल तर त्यांनी ते केलेलं दिसलं आणि सांचेज साहेब एकटेच आलेले लोकांनी बघितले. त्या बाबतीत घटना घडली. मी म्हटलं ना तुम्हाला, तो मेहतर बँड जो आहे तो सगळ्यांसाठी वाजला, पण तो ग्रीससाठी वाजला नाही. मी एक व्हिडिओ केलेला होता ग्रीस आणि तुर्कस्तान यांचं कसं भांडण आणि अगदी दोघांमध्ये युद्ध सुद्धा होण्याची शक्यता आहे अशा बेतामध्ये सगळे आहेत. आणि मग ग्रीस आणि भारताने कसं अग्रीमेंट केलेलं आहे, सायप्रसशी केलंय. ग्रीस हा भारतावर अवलंबून आहे कशासाठी? तर तुर्कस्तानशी कडा मुकाबला करण्यासाठी म्हणून. तर असे हे जे ग्रीसचे पंतप्रधान ताकीस
हे तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्यासाठी मेहतर बँड वाजला नाही. त्यांच्यासाठी कुठला बँड वाजला? तो ऑटोमन जॅनिसरी मार्चचा बँड वाजला. म्हणजे सैन्य ज्या वेळेला चढाईसाठी बाहेर पडतं त्यावेळी जो बँड वापरला जात होता ऑटोमन एम्पायर मध्ये, तुर्कस्तानचं जे साम्राज्य होतं ऑटोमन एम्पायर, हे तो जो बँड वापरला जातो तो ग्रीसला ऐकवला गेला. म्हणजे एकंदरीतच तुमचं आणि आमचं नुसतं भांडण नाही, त्याचं रूपांतर युद्धात सुद्धा होऊ शकतं. ही ताकीद दिल्यासारखंच आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती इट इज लाईक कमरेखाली वार करण्यासारखी आहे. ह्याला डिप्लोमॅटिक प्रोटोकॉल म्हणत नाही. डिप्लोमॅटिक प्रोटोकॉल मध्ये या गोष्टी बसत नाही. आणि त्याच्यावरती तिथे काय वाजवलं जातं? नॅशनल अँथेम, तुमचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. पाहुण्या देशाचं सुद्धा आणि यजमान देशाचं सुद्धा. पण ते सगळे गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून तुर्कस्ताननी आगळीक केलेली दिसली. त्यामुळे त्याचं कोणीही अप्रिसिएशन केलेलं दिसलं नाही. ग्रीसने सुद्धा ओपनली त्याचा विरोध केलेला काही माझ्या वाचनात आला नाही. पण कदाचित मायदेशी परतल्यानंतर ते निश्चित याबद्दल बोलताना आपल्याला दिसते. आता एवढ्या सगळ्या गमती गमती तुम्हाला सांगितल्यानंतर हे काय गमती करण्यासाठी सगळे राष्ट्रप्रमुख एकत्र आले का म्हणून तुम्ही विचाराल, तर तसं तर झालेलं नाहीये. काही मुद्दे जे आहेत जे बाहेर आले त्याच्यामधला एक पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुर्कस्तानला F-35चं डील मिळणार आहे. त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. कारण हे F-35 डील जे आहे तुर्कस्तानला मिळता कामा नये म्हणून त्याला वंचित ठेवण्यात आलेलं होतं. आणि ते वंचित ठेवल्यामुळे तुर्कस्ताननी चिडून जाऊन रशियाकडून S-400 सिस्टीम विकत घेतली. त्याच्यामुळे तर अमेरिका आणखी चिडली आणि F-35 त्यांना कॅन्सल करावं लागलं. ह्या सगळ्या प्रकारानंतर मग आता काहीतरी निमित्त शोधून देणे, त्यांनी तर काय S-400 वापरलेलंच नाहीये, त्यांना F-35 द्यायची गरज आहे वगैरे. F-35 तुर्कस्तानला देण्याचा सर्वात मोठा विरोध जर कोण करत असेल तर आज इस्रायल करतंय. कारण इतकं अत्याधुनिक विमान तुर्कस्तानच्या हातात आलं तर सर्वात मोठा खतरा जो आहे, धोका जो आहे तो इस्रायलला आहे, हे इस्रायलला समजतं. पण डोनाल्ड ट्रम्प साहेब इतके वाहून गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की इराण युद्धाच्या दरम्यान सगळ्या नेटो देशांनी माझ्याकडे पाठ फिरवली पण तुर्कस्ताननी पाठ फिरवली नाही. हे एर्दोगान साहेब जे आहेत त्यांनी आमच्या सगळ्या विनंत्या मान्य केल्या, त्याच्यावर उठून काम केलं. खुश होऊन गेले ट्रम्प साहेब. त्यांना F-35 द्यायला आता तयार झालेलो. तर त्याचे डिटेल्स आता बाहेर येतील. मी ग्रीनलँड बद्दल बोललेले होते. ग्रीनलँड वरचा आपला दावा जो आहे तो सोडायला ट्रम्प तयार नाहीये. दिस इज गोइंग टू बी अ सोअर पॉइंट बिटवीन अदर नेटो नेशन्स आणि USA. त्याचं पुढच्या 2 दिवसामध्ये काही ना काही आणखी घडामोडी घडतील या विषयावरती. त्याचा आपण पाठपुरावा करणार आहोत. इराण युद्धाच्या निमित्ताने युरोपियन लोकांनी मला मदत केली नाही. म्हणजे स्वतःचं सैन्य पाठवा वगैरे हे तर दूरच राहिलं. काही जणांनी तर अमेरिकेचे जे एअरबेसेस आहेत युरोप मधले तेही वापरू दिले नाहीत. मला वाटतं त्याच्यामध्ये इटली आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे. या सगळ्या देशांनी सांगितलं आमचा बेस वापरायचा नाही. त्यांना तिथून रिफ्युएलिंग सुद्धा नाकारलं गेलेलं होतं. तेव्हा इतक्या प्रकारे मला माझ्यावरती अन्याय झाला अशी भावना घेऊन धुसफुसत डोनाल्ड ट्रम्प हे या परिषदेत गेलेले आहेत आणि तिथे काही ना काही फटाकेबाजी होणार हे आपण गृहीत धरता येईल आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की आमचे युरोपमध्ये जिथे कुठे ट्रूप्स आहेत, सैनिक जिथे आम्ही तैनात केलेले आहेत ते सगळे सैनिक आता मागे बोलावले जातील. कालच मी एक विषय घेतला होता की पोलंड म्हणताय की आमच्याकडे 10,000 सैनिक येणार. 10,000 सैनिक कुठून येणार आहेत? अमेरिका तर काय पाठवेल असं दिसत नाहीये. ट्रम्प यांचं जे काही कन्फर्मेशन आहे त्यानुसार जर्मनीतून 6,000 ते मागे घेणार होते हे तर त्यांनी जाहीर केलं. तर आता उर्वरित ठिकाणून सुद्धा जर का सैन्य मागे घेतलं गेलं तर नेटो हवी कशाला असा प्रश्न तयार होईल. तेव्हा एकंदरीतच हे निर्णय तुम्ही जर का बघाल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे, दिशा स्पष्ट आहे की नेटो ज्या स्वरूपामध्ये आजपर्यंत काम करत होती त्या स्वरूपात ती काम करू शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि त्याचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पुनर्रचना कदाचित होऊ शकते
ह्याकडे या गोष्टी ज्या आहेत त्या अंगुली निर्देश करतायत. त्याच्या बातम्या आता 2 दिवसामध्ये येतील आणि त्याचा आपण पाठपुरावा करू. त्या अगोदरचं हे थोडेसे हलके-फुलके जे मुद्दे आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर केले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. नमस्कार.